यानंतर आता एक दुःखद बातमी आहे। ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालंय। त्या 92 वर्षांच्या होत्या। पहाटे झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर उपचारासाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली। आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मंदार गोंजारीकडनं। मंदार, प्रभा अत्रे भारतीय शास्त्रीय संगीतातील अतिशय मोठं नाव। पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। इतरही अनेक पुरस्कार होते आणि अगदी अखेरच्या टप्प्यापर्यंत शास्त्रीय गायन त्यांनी सुरू ठेवलेलं होतं। काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवामध्ये देखील त्यांनी हजेरी लावलेली होती आणि इतरही अनेक कार्यक्रमांना त्या पुण्यामध्ये हजेरी लावत होत्या। 92 वर्ष वय असलं तरी सक्रिय होत्या। अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना त्या दिसायच्या। मात्र पहाटे झोपेमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती। त्यांचे नातेवाईक अमेरिकेमध्ये आहेत आणि ते आल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। कदाचित त्यासाठी 1 ते 2 दिवस लागू शकतात। सौरभ, ठीक आहे। तर प्रभा अत्रे यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। किराणा घराण्याच्या त्या सुविख्यात गायिका होत्या। स्वरागिनी आणि स्वरंजनी नावाची 2 पुस्तकं देखील त्यांनी लिहिली होती। त्याचबरोबर काही रागांचा त्यांनी नव्याने आविष्कार देखील केला होता। यामध्ये अपूर्व कल्याण, दरबारी कंस, पटदीप मल्हार, शिवकाली, तिलंग भैरव या रागांचा समावेश आहे, ज्यांचा आविष्कार त्यांनी स्वतः केला होता आणि या रागांना स्वतःच्या सुरावटींच्या माध्यमातून त्यांनी सजवलं होतं। त्याचबरोबर त्या भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा देखील गाढा अभ्यास होता आणि विदेशातल्या बहुतांश विद्यापीठांमध्ये देखील त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची शिकवण दिली होती। तर लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम सर आता फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। मुकुंद सर, रशीद खान यांच्यानंतर दुसरी महत्त्वाची धक्कादायक बातमी आणि दुःखद संगीत विश्वासाठी प्रभा अत्रे यांचं निधन। अगदी खरंय। रशीद खान यांचं निधन अकाली झालं, प्रभाताईंचं निधन अकाली झालं असं म्हणता येणार नसलं तरी त्या आजच्या गायत आजच्या दिवसापर्यंत गात्या होत्या। बरोबर। आजच त्यांचा मुंबईत कार्यक्रम ठरला होता आणि त्या मुंबईला येणार होत्या। त्यामुळे प्रभाताईंसारख्या अतिशय विचक्षण आणि प्रतिभावंत कलावंताचं निधन ही भारतीय संगीतासाठी फार अतिशय क्लेशदायक अशी घटना आहे, यात काही वाद नाही। गेली जवळजवळ 70 वर्ष प्रभाताई स्वरमंचावर गात आहेत आणि 70ही वर्षांमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपली प्रतिभा टवटवीत ठेवण्याकडचं जे सामर्थ्य त्यांच्याकडे होतं ते खरोखरच अतुलनीय आणि कौतुकास्पद म्हणता येईल असं